सोनाली काय बनवते आज? आज ना चिकन दम बिर्याणी स्पेशल. ताई येणार आहेत ना, ताई आणि शुभम, म्हणून दम बिर्याणी बनवते चिकनची. हे बघा तयारी झाली आहे पूर्ण. चिकन वगैरे घेतलंय धुवून, मसाले वाटणीचं वगैरे, तांदूळ. चिकन दम बिर्याणी खूप छान बनवते बरं का सोनाली. आता ना आपण हे सगळे मसाले आहेत ना, हे आधी सुके मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. ही पहिल्यांदा आपण हळद टाकणार आहे ह्याच्यामध्ये अशी, त्याच्यानंतर मीठ, त्याच्यानंतर ही धना पावडर, त्याच्यानंतर हे लाल तिखट, आणि हे जे आहेत अख्खे खडे मसाले ते आपण ह्याच्यामध्ये सगळे एकदम टाकून देऊया असे. आता आपण त्याच्यामध्ये ना हे असं एक लिंबू पिळणार आहोत. हे बघा हे लिंबू. अख्खं एक लिंबू ना? हो, अख्खं एक लिंबू टाकायचं ह्याच्यामध्ये. हे किती, 1 किलो आहे ना? 1 किलोच्या ह्याला? हो, 1 किलोच्या ह्याला. बरं नाही बरं का राणीला पण परीला पण दवाखान्यात आणलंय. आता हे कोणता मसाला? आता हा बिर्याणी मसाला टाकला आहे आपण ह्याच्यामध्ये, सुहानाचा. हा बघा, हा सुहानाचा चिकन मसाला आहे. आता हा आपण अख्खं एक पाकिट टाकणार आहे. हे अख्खं एक पाकिट झालं. त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे, थांब थांब बनवते, खायची ना तुला, आवडते ना. हे दही टाकलं आपण असं. हे आपण हे दही सगळं टाकणार आहे कारण की आपण ही 1 किलोची बनवतोय ना. दही किती? अर्धा किलो? हो, अर्धा किलो दही टाकतोय. बर. सगळं ते आंबूसपणा यासाठी. तर आता हे सगळं झालेलं आहे असं करून. तर आता आपण हे सगळं मस्तपैकी एकजीव करून घेणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले असो मस्तपैकी सगळे मिक्स करून घेऊया. आता ह्याला तू ठेवणार ना आता? हो, आता हे मुरायला असंच ठेवणार. तोपर्यंत आपण हे मसाले वगैरे, हे कांदा आहे, टमाटा आहे, हे परत अद्रक लसूणची पेस्ट, हे सगळे एकजीव करणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तोपर्यंत हे दह्यामध्ये चांगलं मस्तपैकी मुरून जाईल. आता आपण हे असं झालेलं आहे, हलवून झालेलं आहे आपलं. कांदा भाजून घेतोय ह्यामध्ये आणि कांदा टाकूया. हे बघा पूर्ण कांदा टाकलेला आहे मी, जेवढा चिरला होता तेवढा सगळा. आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडी असं तेल टाकणार आहे. लालसर होसतर भाजायचं ह्याला फुल गॅसवरती. आता ही कशाची पेस्ट केली सोनाली? ही का? ही आहे अद्रक लसूणची पेस्ट. ही आहे कांदा आणि टमाटा मिक्स केलाय. थोडासा कांद्यासोबत ना मी टमाटा भाजून घेतला होता. ती आहे कांदा आणि टमाट्याची पेस्ट. आणि ही फक्त टमाट्याची पेस्ट आहे, जेणेकरून न भाजलेला टमाटा आहे, जेणेकरून बिर्याणीला थोडासा आंबूसपणा जास्त येईल. बर. आता हे काय करणार? आता हे सगळं मिश्रण आम्ही, हे बघा हे जे चिकन होतं ना ह्याच्यामध्ये आपण मुरायला ठेवलेलं याच्यामध्ये टाकणार आहे. आता घे मिक्स करून हे सगळं. बर, परीला करायचंय तर. हा, आता हे परी मिक्स करणार आहे बरं का? परी मिक्स करणार आहे आता बघ सगळं मिश्रण मस्तपैकी. कर मिक्स. अगं परी, ताकद आहे का तुझ्यात? बर, हॅलो हॅलो हॅलो. हा बस बस. झालं का? नाही, हे बघा इथं तांदूळ खुडायला टाकलंय, ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, थोडेसे मसाला जिरे टाकले, तेल टाकले, मीठ टाकले. आता हे तांदूळ उकडणार. तोपर्यंत हे बघा हा कांदा असा लाल असा परतून घेते मस्तपैकी. बिर्याणी वरतून पण टाकायला होईल. आता लाल असं झालेलं आहे.
तर आपण थोडासा ह्यातला काढणार आहे, असं त्या ताटात काढणार आहे. शेवटी भातावर टाकायला का? हो, भातावर टाकायला. आणि बघा ही कोथिंबीर पण ठेवली भातावरती टाकायला. थोडासा काढून घ्यायचा वरती. बरं, आता हे मुरलं असेल ना चांगलं? हो, आता हे मुरलंय. तर आता आपल्याला ना हे सगळं ह्याच्यामध्ये टाकायचंय. बरं, हे बघा, हे हळूहळू टाकायचं, नाही तर तेल अंगावर उडतं. चांगला सुगंध येतोय. बघा, हे सगळं आपण मसाला वगैरे आता हे मुरलेले व्यवस्थित. आता हे आपण ह्याला मस्तपैकी फुल ह्याच्यावरती थोडस भात होईपर्यंत दमावरती ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून ह्याला पाणी सुटेल आणि थोडेसे मसाले एकजीव होतील ह्याच्यामध्ये. आपण ताट दाखवू ह्याच्यावरती, पटकन होईल असं. बरं, शुभम आलाय बरं का आता. हे बघा, शुभम इथे बसलाय आता. ह्याच्या मम्मीला आणायला जायचंय आता मला. हे काय, आता तांदूळ उकडून घेतलाय. आता आपण ह्यातलं सगळं पाणी काढून घेऊया आणि भात ठेवूया. म्हणजे पूर्ण उकडायचं नाही ना? नाही, अर्धवट. म्हणजे असं थोडासा उकडा तांदूळ कसं, असं थोडासा अर्धवट उकडून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं. बरं, काढ पाणी काढूया आपण ह्यातलं. म्हणजे अर्धा शिजवला, आता अर्धा परत शिजणार आहे ना? आता हे सगळं पाणी काढून घ्यायचं ह्यातनं आपल्याला. काय करायचं सोनाली आता? आता ना हा जो भात आहे ना उकडलेला आपण तांदूळ, तो आता आपण ह्याच्यावरती टाकणार आहे सगळं. टाकू का? हो, टाका ना. जाम थोडस टाईट करा. आपण हा भात टाकलेला आहे सगळ्या ह्याच्यावरती. असं तसं सगळीकडे पसरून घेऊया छानपैकी. आता किती वेळ ठेवणार? आता ह्याला ठेवायचं 20 ते 25 मिनिटं, म्हणजे तांदूळ पण शिजेल आणि खालचं जे चिकन आहे ते पण मस्तपैकी उकडून निघेल ह्याच्यामध्येच. ह्याला झाकायचं का? हो, ह्याच्यावर झाकायचं, असं झाकायचं आणि असं ठेवायचं बारीक गॅसवर, थोडेसे नॉर्मल. तर मित्रांनो, हे बघा, आता बहिणीला घेऊन आलोय. शुभमला तर आधीच घेऊन आलतो. आता शुभमचं चाललंय काकडी कापायचं. कोशिंबीरची तयारी चालू आहे. बाकी बिर्याणी तर झाली तयार. ह्याच्यात कांदा टाकला नाही का सोनाली? की उचल घेतलं का आता? हे काढ की, हे काढ. आपल्या हातांना पेपर घेत आपण. राणी काय करते? चाकू मस्त यांचं दारे घेऊन जायचं राणी का? होय, चाकू दारे यांचं घेऊन जायचं का? पटापटा कापता येईल, चाकू. हा, दादाला चाकू न्यायचाय मामाचा. न्या. कापू काढता दादा. हे बघा, आता बाई कोशिंबीर करते. कोशिंबीर झाली की आता जेवायलाच बसू. हे बघा, आता कांदा, काकडी, टोमॅटो कापून घेतले. आता त्याच्यावरती दही टाकली, थोडस मीठ पण टाकले. भाताला 20 मिनिटं गॅसवर ठेवल्यानंतर आता हे काढून घेतलं. आता ह्याच्यावरती भाजलेला कांदा आणि कोथिंबीर वरनं टाकली. हे बघा मित्रांनो, आता सर्व बसले तिथे जेवायला. राणी बसली तर टोमॅटो खात. हे बघा, ताटामध्ये हात घालते म्हणून तिला बसवलंय तिथं कोपऱ्यात. हे बघा, आई पण बसली. आईने पण केली सुरुवात. या जेवायला. येतात थांब. बाई झाली का चांगली? छान झाली, मस्त. शुभम, आवडली? मस्त झाली, आवडली. सोनाली तर नाही खाणार आहे ना? खाणार नाही. बघा माझं ताट. परी झाली का छान? तर चला मित्रांनो, भेटू आपण आता. जेवण करून आता खूप उशीर झालाय बघा. किती वाजले? जेवायचं तुला? 11:30 झाले. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.